की अरे बाबांनो, तुम्ही बाह्य वेशधारी संतांवर विश्वास ठेवू नका, तर अंतरलक्षणीय संतांवर त्या ठिकाणी विश्वास ठेवा. कारण अंतरलक्षणीय संतांवर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचं काय होईल, तर उद्धार त्या ठिकाणी होईल. जीवनाचं पतन होता होता आपलं काय होईल, तर वाचेल. कारण संत हे आपल्या जीवनाचा उद्धार करून देणार आहे. संत हे आपला आत्म उद्धार करून देणार आहे. संत हे आपल्या संत महात्मे आपल्याला चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी लावणार आहे, असं तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणू लागले. त्यावेळेस काही साधक मंडळी तुकोबारायांकडे आली आणि आल्याच्या नंतर तुकोबारायांना म्हणू लागली, तुकोबाराया, तुम्ही आम्हाला सांगताय की संत महात्मे हे जीवाचा उद्धार करून देणारे आहेत, जीवाचा आत्मउद्धार करून देणारे आहेत, जीवाचं कल्याण करून देणारे आहेत, हे आम्हाला पटलं. पण तुकोबराया, आमच्या मनामध्ये एक शंका आहे. म्हणले काय, सांगा ना. त्यावेळेस ती साधक मंडळी म्हणू लागली, तुकोबराया, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु आम्ही या जगामधल्या सर्व संत महात्म्यांकडे पाहिलं तर ते संत महात्मे आम्हाला दुर्बळ दिसतात. बलवान तर काही दिसत नाही, काही शक्तिवान त्या ठिकाणी दिसत नाही. मग ते कसं काय आमच्या जीवनाचा उद्धार, आपलं आमच्या जीवाचा उद्धार करतील, आमच्या जीवनाचं कसं कल्याण करतील, ते तर दुर्बळ आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की अरे बाबांनो, हीच तुमची एक काय आहे तर भली मोठी चुकी आहे. अरे तुम्ही जे पाहिलं ते वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, परंतु मी या जगामधल्या संत महात्म्यांकडे, साधू महात्म्यांकडे मी पाहिलं तर ते संत महात्मे मला कसे दिसले, तर अख्ख्या जगात मध्ये ते संत महात्मे मला शूरवीर दिसले, बलवान त्या ठिकाणी दिसले. परंतु तुम्ही जे पाहिलं ते वेगळ्या दृष्टीने पाहिलं, पण मी जे दृष्टीने पाहिलं तर मला अख्ख्या जगात ते संत कसे दिसले, तर झुंजार आणि शूरवीर त्या ठिकाणी दिसले. तेच महाराज भंगाच्या प्रथम चरणाचं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अख्ख्या जगामध्ये मला संत हे कसे दिसले, तर झुंजार आणि शूरवीर. तुकोबाराय या ठिकाणी जग हा शब्द या ठिकाणी वापरतात. पहिला मंडळ आपल्या बुलढाणा जिल्ह्यापुरते नाही, कोलवड पुरते नाही, तर अख्ख्या जगात संत महात्मे हे कसे आहे, तर शूरवीर त्या ठिकाणी आहे. काही साधक मंडळी तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराया, तुम्ही म्हणतात की संत हे शूरवीर आहे, झुंजार आहे. तुकोबाराया, तुम्ही जरा खोटं बोलता पण जरा रेटून बोलता. म्हणणे काय, खोटं बोलतात पण जरा रेटून त्या ठिकाणी बोलता. म्हणे कसं काय. अहो तुकोबाराया, तुम्ही म्हणतात की संत हे शूरवीर आहे, संत बलवान आहे, आणि गावापुरते नाही तर अख्ख्या जगामध्ये झुंजार आणि शूरवीर संत आहे. मग मला सांगा, तुम्ही म्हणतात संत हे शूरवीर आहे, पटलं आम्हाला,
पण मग मला सांगा, संत जर शूरवीर असते, तुमचे संत जर शूरवीर असते, ताकदवान जर त्या ठिकाणी असते, तर त्या विसोबा खेचरानं ज्या वेळेस ज्ञानोबरायाच्या कानाखाली मारली, मग त्यावेळेस ज्ञानोबरायांनी प्रतिकार का दिला नाही? का दिला नाही? अहो, ज्ञानोबरायांकडे जर काही शक्ती असते, ज्ञानोबरायांकडे जर काही ताकद असते, तर त्यांनी सुद्धा तीच उलटी कानाखाली विसोबा खेचराच्या मारली असती की नाही? मारली असती. मग का मारली नाही? अहो, ज्ञानोबरायांचं सोडून द्या, ज्ञानोबरायांचं सोडूनच द्या, नाथ महाराजांचं पा, तो यवन 108 वेळा थुंकून गेला. येऊन अंगावरी थुंकला, येऊन अंगावरी थुंकला, हा येऊन अंगावरी थुंकला, येऊन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी सुखी केला, प्रसाद देऊनी सुखी केला, सुखी केला, येऊन अंगावरी थुंकला, येऊन अंगावरी थुंकला, येऊन अंगावरी थुंकला, थुंकला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी सुखी केला. आहो, तो नाते नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला, तरी सुद्धा नाथ महाराज त्या ठिकाणी काही बोलले नाही. बरं, त्यांचं जाऊ द्या, तुमचीच गोष्ट पहा. तो मंबाजी बुवा, त्या मंबाजी बुवानं एवढं काट्याच्या काळीनं मारलं, आजी काट्याच्या काळीनं मारलं, तरी सुद्धा तुम्ही त्याला काही बोलले नाही. उलट संध्याकाळी मंबाजी बुवा कीर्तनाला आले नाही, म्हणून म्हणून तेलाची वाटी घेऊन त्याच्या घरी गेले. का? तर पाय चेपण्या करता. इथं बाया बायाचे भांडणं जर लागले, साधीनीच ती एक चापट बसू द्या, ती समोरची बाई अख्खे 4-5 बाया घेऊन तिच्या घरी भांडायला जाते. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? हाऊस म्हणता तुम्ही. आणि तुम्ही म्हणतात की संत हे शूरवीर आहे. अहो, आणि शूरवीर शूरवीर ही पदवी अशी कोणालाही प्राप्त होती का? नाही. अहो, तुकोबराया, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याची तब्येत आहे, तो कधी गप्प बसत नाही बाय. बरोबर, तो कधीच गप्प बसत नाही. ज्या व्यक्तीकडे ताकद आहे, तो व्यक्ती कधी गप्प बसतो का? नाही. आता समजा आपलं शिवप्रसादी खराची माऊली झाली, आता समजा याच्याशी मी पंगाव घ्याव का? घ्याव का? चालता चालता मी जर धक्का मारला, त्यानं मग पाठीत आणावं बुक्का, मी जागीच पडन कणी खाली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, ज्याच्याकडे ताकद आहे गजू दादा, त्याच्या नांदी लागून काही फायदा नाही. एक काना खाली मारल्यावर लगेच खाली पडायचे काम आहे. म्हणून ज्या व्यक्तीकडे ताकद राहते, तो व्यक्ती कधी गप्प बसत नाही. मग तुकोबराया, तुम्ही म्हणतात आमचे संत शूरवीर, आणि शूरवीर ही पदवी अशी कोणालाही प्राप्त होती का? नाही. जो लढवाई रोजच्या रोज चांगले 2-4 कापतो मारतो, त्याला शूरवीर म्हणावं. ऐका, शूरवीर अशी पदवी कोणाला प्राप्त होत नाही. एक दृष्टांत मी आपल्याला सांगेन आपल्या दुसऱ्या चरणाकडे. ऐका, गजूदादा असा एक व्यक्ती होता. माग सरकार त्याला दिवस द्या. असा एक व्यक्ती होता माझ्यासारखाच असा, पण जरा उंचीने मोठा होता. तो काय करायचा, आपल्या बायको समोर सतत अशी पोराची तलवार घ्यायचा आणि बायको समोर असं फिरवायचा, पवन मारून टाकीन, कापून टाकीन, इथंच गाडीन, एका थापडीत उलटा पाडीन, असं तो करायचा. आता ती बाई सकाळपासून 4 वाजे लोक शेतात राबायची, घरी आल्याच्या नंतर चहा बी करायची, ती प्यायची, नवऱ्याला पाजायची, आणि ती आपापलं काम करायची, स्वयंपाक बनवायला बसायची. आणि हे आपलं गाव गुरून आलं की ते रोजच्या प्रमाणे कापून टाकीन, मारूनच टाकीन, थापडीतच उलटा पाडीन. 1-2 दिवस तिने ते सहन केलं. 4थ्या दिवशी दीपक महाराज, तिनं बी रंग दाखवला तिचा, आणि याच्याकडे पाहायला लागतं म्हणे आज. ते आपलं रोजच्या प्रमाणे आलं
तरवा घेतली पोराची, ऐ कापून टाकीन, ऐ मारूनच टाकीन. काय आहे? रोजच्या रोज येता म्हणे कापूनच टाकीन मारूनच टाकीन. जरा 2-4 मारून आणा म्हणे, तेव्हा कुठं मी तुला चांगले लढवाई समजेल म्हणे. चांगले कुठं तरी मारा म्हणे. त्यावेळेस त्याला वाटलं गड्या आपल्या बायकोनं मला चॅलेंज केलं आणि ती मला. यानं काय केलं, एक पोतडी घेतली, गेला युद्धभूमीवर. आणि युद्धभूमीवर गेल्याच नंतर तिथं नेमकंच युद्ध संपलं होतं गजुमाला. नेमकंच युद्ध होऊन गेलं होतं. युद्ध होऊन गेल्याच नंतर हा गडी गेला आणि गेला बेस्ट हात मागो बांधले. हा झालं म्हणे आता आपलं काम. काय झालं म्हणे आपलं काम. मग त्यानं काय केलं, तिथं जेवढे काही मृत्युमुखी पडेल होते का त्याच थोडं थोडं उचललं आणि पोतडीत टाकलं. पोतडीत टाकलं आणि घरी आला. आणि जसा घरी आला, जोशात जोशात घरी आला आणि ती पोतडी घेतली ना आपल्या बायकोच्या पुढं काय केली, आपटली. आपटल्याच्या नंतर तिची बायको म्हणे काय केलंय. आणि काय केलं, तूच तर म्हणत होती चांगले 2-4 मारून आणा कापून आणा, तेव्हा कुठं मी तुम्हाला शूरवीर समजेल. घे म्हणे, आणले म्हणे. म्हणे खरं मारले म्हण तुम्ही. म्हणे पाय ती काय जरा उघडून पाय ना, खरं आणले ना. त्यानं काय केलं, ती पोतडी धरली आणि तशी उभारली. त्याच्या बायकोनं बारकाईन लक्ष पाहिलं म्हणे, को हिच्यात सगळं दिसतं म्हणे, पण हे धडकोनच तुम्हाला मारताच नाही आलं का. मुंडक धडकोनच भेटलं नाही का, म्हणजे मारताच नाही आलं का. हा त्याचं काय म्हणे, मी जायच्या अगोदर एक कोणतरी पळून नेलं म्हणे. ती मी जायच्या अगोदरच नेलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ही शूरवीर पदवी अशी कोणालाही प्राप्त त्या ठिकाणी होत नाही. मग तुकोबराया तुम्ही म्हणतात आमचे संत हे शूरवीर आहे, हे कशावरून. बरं जाऊ द्या, शूरवीर म्हटलं की युद्ध आलं आणि युद्ध म्हटलं की शत्रू त्या ठिकाणी आलेच. शत्रू त्या ठिकाणी आलेच. मग तुकोबराया आम्हाला सांगा, तुमचे संत शूरवीर आहे ना, मग त्यांनी युद्ध कोणासोबत केलं. त्यांचे शत्रू तरी असे कोण आहे की त्या शत्रूंसोबत त्यांनी युद्ध करून स्वतःवर विजय प्राप्त करून घेतला. कोणते त्यांचे असे शत्रू. तुकोबराय प्रमाण देतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. त्यांचे शत्रू तरी कोण आहे असं सांगा. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, अरे बाह्य जगामध्ये बाह्य जगातील शत्रू कोणतं, यमदूत. आणि अंतर्मनामधले शत्रू कोण, तर हे षडविकार, काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ अहंकार, या षडविकारांसोबत त्यांनी युद्ध केलं आणि आपल्या स्वतःवर काय करून घेतला, तर विजय त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला. मग का हो तुकोबराया, आम्हाला इथपर्यंत पटलं, पण तुकोबराया आम्हाला सांगा, ते संत युद्ध करत असताना नेमकं शस्त्र सामुग्री कोणती त्या ठिकाणी वापरतात. कारण युद्ध करायचं म्हटल्यावर शस्त्र सामुग्री लागेल की नाही. नाही तर मग बी तर पेरायचं आणि बी घरीच ठेवलं, शस्त्र सामुग्री लागेल की नाही. मग त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, अरे बाबांनो आहे ना त्यांची शस्त्र सामुग्री. मग कोणती आहे ती शस्त्र सामुग्री. अभंगाचं दुसरं चरण. गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलासे, गोविंद त्यामनी बैसलासे, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी.
गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणे बैसलासे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अरे बाबांनो, त्यांनी या षडविकारांसोबत जे युद्ध केलं ते कोणत्या शस्त्र सामुग्री घेऊन केलं, तर गोविंद प्रभूचं नाम त्या ठिकाणी काय घेतलं, त्यांनी अशा प्रकारचं घेतलं. आणि